गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातल्या अनेक भागांमधून पाऊस ओसरलेला आहे, तर अनेक ठिकाणी कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसतोय। मात्र हवामान खात्याने इथून पुढे अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलेला आहे। अनेक भागांमध्ये सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। त्यामुळे कुठे पाऊस ओसरणार आहे आणि कुठे कोसळणार आहे हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट। तर सर्वात आधी इथून पुढे तुमच्या जिल्ह्यातली वातावरणाची स्थिती काय असणार आहे ते जाणून घेण्यापूर्वी आजची ही सॅटेलाइट इमेज आपण बघणार आहोत। या इमेजमध्ये आपण बघू शकतो की अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणात जे गोलाकार चक्राकार वादळी वारे आहेत ते महाराष्ट्राच्या दिशेने वाहताना दिसून येत आहेत आणि पुढे पूर्वेकडून हे वारे वाहत असताना पश्चिमेकडे पुढे सरकताना दिसत आहेत। मात्र पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत असताना ह्या वाऱ्यांनी संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला आहे। खास करून कोकणातला हा जो पट्टा आहे आणि याचबरोबर विदर्भातला जो पट्टा आहे इथे मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले दिसून येत आहेत। त्यामुळे अरबी समुद्रातल्या या वाऱ्यांचा परिणाम म्हणून या पट्ट्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे। आता हवामान विभागाने या संदर्भात ट्विट करत नेमकं काय म्हटलेलं आहे ते सुद्धा त्यांच्या या ट्विटमधून आपण समजून घेऊ शकतो। तर पुढच्या 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठीचा हा स्थानिक अंदाज त्यांनी दिलेला आहे। त्यामध्ये हवामान विभागाने म्हटलेलं आहे, शहर आणि उपनगरात ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता आहे। कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 31 डिग्री सेल्सिअस आणि 26 डिग्री सेल्सिअसच्या आसपास असेल असं सुद्धा हवामान खात्याने म्हटलेलं आहे। मुंबई शहर आणि उपनगराचा हा हवामानाचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे। आता तुमच्या जिल्ह्यात नेमकी काय स्थिती असणार आहे ते सुद्धा पुढच्या मॅपमधून आपण समजून घेऊ शकतो। तर हा आजच्या तारखेचा म्हणजे 6 तारखेचा मॅप आहे आणि यामध्ये आपण बघू शकतो की आज बऱ्यापैकी महाराष्ट्र पावसाने व्यापलेला असणार आहे। इकडे विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आज दाखवलेली आहे। तर इकडे म्हणजे मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये आणि कोकणातलं रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा या संपूर्ण पट्ट्यामध्ये येलो अलर्ट आज जारी करण्यात आलेला आहे। मुंबईमध्ये मात्र कोणताही अलर्ट आज हवामान खात्याने दिलेला नव्हता। मात्र इकडून तर इथपर्यंत या सगळ्या येलो झोनमध्ये हे सगळे जिल्हे आहेत। त्यामुळे आता तुमच्या इथे काय स्थिती आहे, पाऊस तुमच्या ठिकाणी पडतोय का, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आता उद्याची म्हणजे 7 आणि 8 तारखेची काय स्थिती असणार आहे ते सुद्धा या मॅप्समधून आपण बघू शकतो। 7 तारखेला सुद्धा नागपूर, वर्धा, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ इकडे पाऊस असणार आहे। तर हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, धाराशिव, बीड याचबरोबर अहिल्यानगर, पुणे, पुण्याचा घाट परिसर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा कोकणातल्या या जिल्ह्यांमध्ये, पश्चिम महाराष्ट्रातल्या या जिल्ह्यांमध्ये, मराठवाड्यातल्या या जिल्ह्यांमध्ये आणि विदर्भातल्या या पट्ट्यामध्ये येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे। विजांच्या कडकडाटासह या संपूर्ण पट्ट्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता उद्या हवामान विभागाने वर्तवलेली आहे। तर 8 तारखेला सुद्धा महाराष्ट्रात पाऊस असणार आहे। विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र पावसाने व्यापलेला आहे। फक्त उत्तर महाराष्ट्रातले काही जिल्हे आणि कोकणातले काही जिल्हे याला अपवाद असणार आहे। बाकी संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता 8 तारखेला सुद्धा असणार आहे। आता 9 आणि 10 तारखेची काय स्थिती असणार आहे, तर 9 आणि 10 तारखेला बऱ्यापैकी महाराष्ट्रातून पाऊस ओसरल्याचं चित्र दिसतंय। इकडे विदर्भात चंद्रपूर, गडचिरोलीत पाऊस असणार आहे। नांदेड, धाराशिव, लातूर याचबरोबर सोलापूर, सांगली आणि कोल्हापुराचा घाट परिसर अशा या पट्ट्यामध्ये फक्त पाऊस असणार आहे। बाकी महाराष्ट्राला हे जिल्हे वगळता महाराष्ट्रात काही ठिकाणी कोणताही इशारा इतर जिल्ह्यांमध्ये देण्यात आलेला नाहीये। आता मी उल्लेख केलेल्या या पट्ट्याला फक्त येलो झोन दिलेला आहे। मुसळधार पाऊस या पट्ट्यामध्ये पडण्याची शक्यता आहे। तर 10 तारखेलाही बऱ्यापैकी पाऊस महाराष्ट्रातून ओसरलेला असणार आहे। फक्त विदर्भातले काही जिल्हे सोडले तर उर्वरित महाराष्ट्रात 10 तारखेला पाऊस नसणार आहे। मात्र विदर्भवासियांना काळजी घेण्याची गरज आहे, कारण फक्त विदर्भात मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता 10 तारखेला वर्तवलेली आहे। येलो अलर्ट 10 तारखेला विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे। तर अशा पद्धतीने इथून पुढचे 5 दिवस कसे असणार आहे, कुठे पाऊस असणार आहे आणि कुठे नसणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे। तुम्हाला वेदर रिपोर्ट संदर्भात आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।